मी आता तिशीमध्ये आहे, पण आय विश मी माझ्या विशीत असताना मला हे सगळे मुद्दे कुठेतरी सांगितले असते. म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. स्वतःची मस्त माती खाऊन स्व अनुभवातून पैसे घालवल्यानंतर जे जे मला शिकायला मिळालेलं आहे ते सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 30 पूर्ण व्हायच्या आत हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा, तोही शेवटपर्यंत. नंबर 1, समाजानं आखून दिलेल्या व्याख्यांमध्ये आपण नाही बसलो तरी काहीही फरक पडत नाही. अशाच पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे, असाच आदर्श विद्यार्थी असायला पाहिजे, अशीच खरी चांगली आदर्श मुलगी किंवा मुलगा असायला हवा. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या करिअरची, जॉब्सची निवड घ्यायला हवी. या वयाच्या टप्प्यामध्ये या गोष्टी करिअरच्या किंवा या संदर्भातल्या ह्या व्हायलाच हव्यात. अशाच पद्धतीनं विवाह सोहळा व्हायला हवा. मूल असायला पाहिजे की नाही. कार सगळ्यांकडे कार आहे, पण तुम्हाला आतून असं वाटतं मला नाही गरज आहे कारची, पण माझं छान चाललंय, मला माझी सायकल खूप आवडते, किंवा मला चालत जायला खूप आवडतं, किंवा मला रिक्षा पकडली की छान वाटतं, आणि आता मेट्रो झाली आहे, बस झाली आहे आणि मी हॅपी आहे. पण सगळे म्हणतात की मग तू कसली श्रीमंत, आता तुला एवढा मोठा पगार आहे आणि तुमच्याकडे साधी कार नाही. या कुठच्याच समाजानं तयार केलेल्या व्याख्येमध्ये तुम्ही नाही बसलात. इट्स ओके. समाजानं आखून दिलेल्या व्याख्यांमध्ये तुम्ही बसायला गेलात तर तुम्हाला तुमच्या तिशीमध्ये लक्षात येतं की तुम्ही अनहॅपी आहात. वेळ खूप निघून गेलेला असतो. तुमच्या विशीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा काळ असतो, पण तिशीमध्ये तुम्ही फार प्रयोग करू शकत नाही. तुमच्याकडे आता वाया घालवण्यासाठी वेळ राहिलेला नसतो. नंबर 2, छंद असावा. आपल्याला लहानपणी छंद जोपासला जातो, छंदांना बक्षिसं मिळतात, छंदांचं कौतुक होतं. अशा पद्धतीनं एक तरी छंद आणि त्याचा अगदी छान क्लास वगैरे हे सगळं जोपासलं जातं. आपल्या विशीमध्ये जेव्हा आपल्याला करिअर आपल्याला घडवायचं असतं, गोष्टी सिरियस होतात, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की पैसे किती जास्त महत्वाचे. खोटं नाही, पैसे प्रचंड महत्वाचे आहेत. पैशाला प्रचंड कमी मोटिवेशन मानलं जातं, पण तसं नाहीये. पैसा कॅन बी अ रिअली गुड मोटिवेशन फॉर हार्डवर्क. त्यामुळे मी त्याला अजिबात नावं ठेवत नाहीये. आयुष्यामध्ये ना, स्पेशली विशीच्या काळामध्ये तुमचं अख्खं जे दशक आहे त्या दशकामध्ये गोष्टी सिरियस व्हायला लागतात. उदाहरणार्थ आपलं लग्न, प्रेमात पडायचं वय असतं, त्याचे खूप मोठे निर्णय तरी किमान विशीत घेतले जातात, जरी लग्न तिशीत झाले तरी, किंवा लग्न सुद्धा विशीत होतात. करिअरचे पाथ बऱ्यापैकी इकडे तिकडे ट्राय आउट करून विशी संपते तोपर्यंत फायनल केली जातात की येस, मला हे आवडतं आणि मला या इंडस्ट्रीत, या फील्डमध्ये काम करायचंय. या सगळ्याच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात येतं ज्या गोष्टीतून पैसे मिळत नाहीयेत, ज्या गोष्टीतून फेमस आपण होत नाहीये आणि कशाच पद्धतीनं लोकांच्या समोर येत नाही, ती गोष्ट फारशी महत्वाची आहे, आणि तो म्हणजे छंद, हॉबी. आणि मग आपण त्याला कमी महत्व द्यायला लागतो. आणि मग आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण आपल्या तिशीत जातो, गोष्टी सेटल होतात, आपल्याला तेवढं प्रचंड पळावं लागत नाही. मुलं बाळ या सगळ्या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये तुम्हाला मूल जरी नसलं तरी करिअर, ग्रोथ, या सगळ्या गोष्टी सेटल डाऊन होतात कुठेतरी. आणि ना, ते जे इंटरनल व्हॅलिडेशन असतं ते खूप असावं असं आपल्याला वाटायला लागतं. आपल्याला खूप साऱ्या मित्रमैत्रिणींनी नाही बोलवलं, खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला नाही जाता आलं कारण आपलं मूल लहान आहे, किंवा आपलं काय बिझनेस मोठा होतोय, किंवा आता मला करिअरच्या अशा टप्प्यावरती आहे की मला फार सोशल नाही होता येते. अशा वेळेला ना आपण मिस करतो माणूसपण, किंवा आपलं तुझं बालपण असतं, लहानपणी जे आपण असतो, प्युअरेस्ट चाइल्ड आपण आतले, ते कुठेतरी मिस व्हायला लागतं. आणि जेव्हा लाईफ स्पेशली किक्स इन, म्हणजे काही बम्प्स जे येतात ना, उतार चढाव देऊ न करू कोणाच्याही वाट्याला आयुष्यात येऊ नये, पण हेल्थच्या गोष्टी तिशीमध्ये येऊ शकतात. तुमचे आई वडील सुद्धा मोठे होत आहेत, म्हातारे होत आहेत, वृद्ध होत आहेत, असं तुमच्या लक्षात यायला लागतं, विच इज व्हेरी हार्ड टू डायजेस्ट. आणि आजारपण आणि या गोष्टींमध्ये गोष्टी जेव्हा खूप प्रचंड सिरियस होतात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने अडल्ट होता, अशा वेळेला मन हळवं ठेवायला, जपायला, माणूस व्हायला, स्वतःचा सेल्फ व्हॅलिडेशनसाठी, मी सापडण्यासाठी आई झाला असाल तर 1000% तुम्हाला फक्त छंदच उपयोगी येणार आहे. नंबर 3, वियर्ड असणं कमाल आहे. ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये लोकांनी तुमच्यावरती हसलंय, तुमची थट्टा केली आहे, चेष्टा केली आहे, एका पॉइंटला सिरियस लेवलला तुम्ही बुली पण झालेला असाल, किंवा आपल्या दिसण्यामध्ये जे काही दोष आहेत आणि आपण वेगळे आहोत, विचित्र आहोत, हे असं जे तुम्हाला वाटतंय ना, हेच सगळ्यात युनिक असतं. आणि हे आपल्या तिशीत कळायला लागतं. आणि दुसऱ्यांच्या विचारांना आपण आपलेसे करत असतो, ती आपली मतं पण नसतात बऱ्याचदा. म्हणजे उदाहरणार्थ खूप वर्ष मला असं वाटायचं की मी खूप जास्त, आता मला सांगता नाही वाईट वाटतं कारण त्याच्यात जुनी उर्मिला आहे ना आणि आता ही उर्मिला आहे, तर
मी तिला खूप करुणेनं पाहते. जर मी उर्मिला विषयीत असते तर मी तिला हे 100% म्हटलं असतं. आत्ता मला ना खूप इमॅच्युअर म्हणून खूप लोकांनी वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायच्या, किती किती लहान आहे ती, सतत एक्साइट होते छोट्या छोट्या गोष्टींनी, कारण समज नाहीये आणि बडबडी आहे, आगाऊ आहे. आणि ना हे आपल्याला खरं वाटतं खूप वर्ष आपल्याला, हा आपण असेच आहेत, आपण छोटेसे आहोत, आपण इमॅच्युअर आहेत आणि आपण खूप उत्साह दाखवतो आणि ना मग मला आयुष्यातले वेगवेगळे ठक्के ठोणपे कॉम्पिटिशन स्पर्धेतून जाताना माझ्या लक्षात आलं, ही माझी ग्रेटेस्ट सुपर पॉवर आहे. मी प्रचंड एनर्जेटिक आहे आणि माझ्या नावात उर्मी आहे. ला म्हणजे धारण केलेली. आणि ती जी एनर्जी आहे ना, ती मला आयुष्यात कितीही चॅलेंजेस आले, प्रॉब्लेम्स आले, इश्यूज आले, हर्डल्स आले, तरी फाईट करायला प्रचंड एनर्जी देतं. इतका उत्साह आहे माझ्याकडे. मी कुठलीही गोष्ट प्रचंड पॅशनेटली करते, माझं स्वतःचं 100% देते, त्याच्यामुळे मी कन्सिस्टंटली टिकून राहते. म्हणूनच युट्यूबचा चॅनल काढल्यानंतर मला यश मिळालं. आणि ती जी कन्सिस्टन्सी आहे ना, की तुम्हाला कोणी पाडूच शकत नाही. तुम्हाला कितीही कोणी पाडलं तरी दर शुक्रवारी कुणी नसेल, कसंही असेल, मी कॅमेरासमोर उभी राहणार आणि मी तुमच्या भेटीला येणार. ही जी कन्सिस्टन्सी आहे ना, हे जे फायटिंग स्पिरिट आहे ना, ही जी एनर्जी आहे ना, तुम्ही त्याला आगाऊ म्हणा, काही म्हणा, तो तुमचा सुपर पॉवर आहे. सगळे या जगातले ग्रेटेस्ट ॲथलीट्स, स्पोर्ट्समन्स, चॅम्पियन्स, लेजेंड्स, वॉरियर्स, हे सगळे कधीच गिव्हअप करायचे नाहीत. म्हणजे ज्या उर्मिलाबद्दल नाटकाच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायच्या, अति उत्साही आणि उथळ आहे आणि इमॅच्युअर आहे, ती त्या उत्साहाच्या जोरावरती, त्या पॅशनच्या, त्या एनर्जीच्या जोरावरती आज जिथे जाऊ तिथे स्टेजवरती तू तुझा वर्क लाईफ बॅलन्स कशी करतेस या प्रश्नाचं उत्तर देते. आणि सगळीकडे एनर्जी पुरून उरेल आणि तरीही उत्साहाचा झरा राहील, उर्मीचा झरा राहील, इतकी एनर्जी आज माझ्याकडे आहे. सो ज्या ज्या गोष्टींवरती लोकांनी तुम्हाला नावं ठेवली आहेत, चिडवली आहेत, गॉसिपिंग, बिचिंग झाले, तुम्हाला वेगळं पाडलं गेलंय, त्या गोष्टी तुमच्या सुपर पॉवर आहेत. त्याच तुम्हाला युनिक करतात, इतरांपेक्षा तुम्हाला स्टँड आउट करतात, वेगळं ठरवतात आणि त्यामुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि कमाल आहात. नंबर 4, तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी गमावणार आहात. शाळेमध्ये मित्रमैत्रिणी हे जग असतं. कॉलेजमध्ये आपण जगूच शकत नाही त्यांच्याशिवाय असं वाटायला लागतं. आणि त्या छोट्याशा जगामध्ये अतिशय नॅचरल आहे आणि हेल्दी आहे त्या काळात. पण तुम्ही एक समजून घ्या, माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं वाढतात, ग्रो होतात आणि ग्रोथ म्हणजे चेंज. जसं तुम्ही बदलताय तसे तुमचे मित्रमैत्रिणी पण बदलतात. एवढीच फक्त आपण आशा करूयात चांगल्या अर्थाने सगळे बदलतील. उदाहरणार्थ, आयुष्यामध्ये खूप प्रचंड वाईट प्रसंग आल्यामुळे माझे कित्येक मित्रमैत्रिणी आहेत जे गड किल्ले चढायचे, जे खूप चांगल्या साहित्याचं वाचन आणि पठण करायचे, आणि त्या मुलाच्या आयुष्यामध्ये अशा काही चेंजेस झाल्या, करिअर आणि ठक्के ठोणपे आपण ज्याला म्हणूयात, सो तो त्याच्या विशीच्या एंडला येईपर्यंत आता 30शी मध्ये ऍब्सोल्यूट स्मोकर झालेला आहे, ड्रिंकिंग चालू आहे, डिवोर्स झालेला आहे आणि ही इज जस्ट ऍब्सोल्युटली नोवेअर. म्हणजे ही इज लॉस्ट. तुम्ही वेगवेगळ्या आयुष्यातल्या येणाऱ्या अनुभवांनी बदलत जाता, वाढत जाता, शिकत जाता. त्याचे फाटे वेगवेगळे फुटायला लागल्यानंतर तुमचे मित्रमैत्रिणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रो होणार आहेत, वाढणार आहेत. आणि ती जी बदललेली, ग्रोथ झालेली जी पर्सनॅलिटी आहे ती तुम्हाला मॅच होईलच असं नाही. त्या वयामध्ये, त्या आयुष्याच्या फेजेस मधले जे मित्रमैत्रिणी आहेत ते बाजूला जाणं आणि नवीन मित्रमैत्रिणी होणं हे अतिशय हेल्दी आणि नॉर्मल आहे. आणि आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती कधीही चांगले मित्रमैत्रिणी मिळतात. हा एक मोठा गैरसमज आहे की फक्त बालपणीचे मित्रमैत्रिणी असतात ते टिकतात, ते आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेतात आणि ते आपल्याला लॉयल असतात आणि त्यांनाच फक्त आपली व्हॅल्यू असते. रॉंग. असे 1-2 जरी तुमच्या वाट्याला आले तरी तुमचं पुण्य म्हणायचं, कारण फ्रेंडशिप टेक्स टाइम इन्व्हेस्टमेंट. त्याला बराच काळ द्यावा लागतो, वेळेचं खतपाणी घालावं लागतं, तेव्हा ते मैत्रीचं नातं डेव्हलप होतं. आणि हे तुम्ही लिटरली आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती करू शकता. नंबर 5, ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट. डू नॉट ओव्हर थिंक. ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्ट म्हणजे काय, तर त्याला लोक गट फिलिंग म्हणतात आणि जस्ट मला असं वाटलं असं जे म्हणतात ते खरे. ते असं सांगता नाही येणार अनलेस ऑर अंटिल कोणीतरी इथे मानसोपचार तज्ज्ञ वगैरे असतील तर ते नक्की मनामध्ये, मेंदूमध्ये काय घडतं याचं सायंटिफिक आपल्याला सांगू शकतात. पण स्त्री म्हणून, मैत्रीण म्हणून मी एवढं नक्की सांगू शकते, असं काहीतरी आतून वाटायला लागतं. त्याला शब्द नसतात, त्याची वाक्यरचना नीट जुळवता येत नाही, पण असं आपल्याला आतून काहीतरी असं वाटत असतं की हे नाही करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, एखाद्या ठिकाणी नाही जायला पाहिजे, आता मी हे बोलायला पाहिजे तिच्याशी, असं एक आतून वाटायला लागतं. इतरांची चर्चा करण्याच्या आधी सगळा जो बाहेरचा सामाजिक नॉईज आहे, सोशल मीडिया असेल, कुठूनही येणार, तो थोडासा बाजूला सारायचा, शांत बसायचं,
शांत बसल्यानंतर आतून जो आवाज येतो तो अंतर्मनाचा आवाज आहे. आणि हे सगळ्या मुलींनी आणि मुलांनी दोघांनी डेव्हलप करावं लागतं, स्पेशली तुमच्या विषयमध्ये. आणि ते जे इन्स्टिंक्ट आहेत ना, ते तुम्हाला खूप चांगले चांगले निर्णय घेण्यासाठी खूप मदत करतात. याचा अर्थ थोड्या मोठ्यांच्या तज्ज्ञांचे सल्ले घ्यायचे नाहीत असं मी नाही म्हणत आहे. उलट त्यांच्या मार्गदर्शनानंतर तुम्ही शांत बसू शकता आणि विचार करू शकता की आता मला काय वाटतंय नक्की. आणि ते जे इन्स्टिंक्ट आहे ते खूप आपलं भलंच सांगत असतं, भल्याचं, आणि ते ऐकायला पाहिजे. नंबर 6, स्टॉप बीइंग कन्फ्युज्ड, जस्ट स्टार्ट समथिंग. आपल्या विषयीमध्ये मी पण अशीच होते, त्यामुळे मी समजू शकते. स्पेशली असे लोक ज्यांना खूप गोष्टी ते करू शकतात असं वाटतं आणि मग आपण कन्फ्यूज होतो की नक्की कुठचं काम करू. स्पेशली करिअर निवडताना प्रोफेशनली आपण कशामध्ये पुढे जाऊयात. मी हे पण करू शकते, हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, नक्की करू काय? याच्यामध्ये खूप वेळ जातो. मी अशा डायऱ्या लिहित बसायचे, कन्फ्यूज होत राहायचे. मग काय परमिटेशन कॉम्बिनेशन करायचे. त्याचं कारण असं, मला ना रिग्रेटची खूप भीती वाटते. मला जाणवलं, आता ती खूप कमी झाली, विषयीमध्ये खूप जास्त होते, की मला पश्चाताप करावा लागला तर काय. याला फिअर ऑफ फेल्युअर असं म्हणतात. म्हणजे आपला निर्णय चुकला आणि आपण अपयशी झालो तर, आपला निर्णय चुकला आणि दुसरे लोक हसायला लागले तर. लोकांचा विचार करणं बंद करा, स्पेशली आयुष्यातले इतके महत्वाचे कामाचे प्रोफेशनल निर्णय घेताना. त्याचं कारण असं, तुम्ही जे काही निवडताय त्याच्याविषयी तुम्ही कॉन्फिडंट असाल, त्याच्याविषयीचा तुमचा मार्केटचा स्टडी असेल, तुमचा अभ्यास झाला असेल. मला असं वाटतं आता बास, कारण ना माहिती घेणं, विचार करणं, निर्णय घेणं हे अनएंडिंग प्रोसेस आहे. तर ती कुठेतरी बंद करायला पाहिजे आणि ऍक्च्युअली ट्राय करायला पाहिजे. कन्फ्युजन मध्ये जी वर्षाच्या वर्ष वाया जातात ती प्लीज घालवू नका. करून बघा. सगळ्यात उत्तम शिकवण म्हणजे अनुभवातून मिळणारी. करून बघा, होऊन काय होईल. अशा वेळेला परमिटेशन कॉम्बिनेशन करा, की जाऊन किती महिने वर्ष वाया जाईल, वाया जाऊन किती भांडवल वाया जाईल, होऊन काय पद्धतीचं नुकसान होईल. म्हणजे या सगळ्यातून सगळ्यात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करा. त्याचं कॉस्ट मॅनेजमेंट म्हणतात किंवा कंटेंजन्सी प्लॅन म्हणतात, प्लॅन बी म्हणतात, तो तयार ठेवण्याचा प्रयत्न करा. फेल होणं कमाल असतं. आता मला अपयशी व्हायला प्रचंड आवडतं, मी गोष्टी ट्राय करत असते. मेंबरशिप लॉन्च करा, प्रॉडक्ट लॉन्च करा, कोर्सेस लॉन्च करा. काय होईल, फार तर आपल्याला नाही जमलं, आपले पैसे वाया गेले. आपण त्या प्रोजेक्ट्स मधून करून प्रचंड शिकतो आणि समृद्ध होतो. नंबर 7, थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, पण हे माझं स्पष्ट मत आहे. आपले पालक पण चुकू शकतात. आता स्वतः पालक झाल्यामुळे आणि तिशीमध्ये असल्यामुळे मी हे अतिशय आत्मविश्वासानं पण अतिशय प्रेमानं शांतपणे विचारपूर्वक हा मुद्दा मांडते. आपल्या आई वडिलांच्या शिवाय अख्ख्या आकाशगंगेमध्ये आपलं इतकं भलं व्हावं, कल्याण व्हावं असं दुसऱ्या कोणालाही वाटत नाही. मग त्यांचा हेतू, उद्दिष्ट आपलं प्रचंड भलं व्हावं, कल्याण व्हावं असं त्यांना वाटत असताना पण ते चुकीचे कसे असू शकतात? कारण ती माणसं आहेत. त्यांना कमी माहिती असू शकते, ते मागच्या पिढीतले आहेत, त्यांचे गैरसमज होऊ शकतात. माणूस आहे म्हटल्यानंतर तुमचं काम आहे त्यांना एज्युकेट करणं. माहीत नसेल गोष्टी दाखवा, घेऊन जा, लेक्चर्सना बसवा, व्याख्यानांना बसवा, लोकांना भेटवा आणि सांगा याच्यामध्ये काय काय ग्रोथ आहे. हे जर मी प्रोफेशन निवडलं किंवा ही डिग्री निवडली, हे कॉलेज निवडलं, ही मुलगी निवडली किंवा हा मुलगा निवडला तर त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत हे त्यांच्याबरोबर बसून बोला. त्यांना सगळं कळायला हवं आणि त्यांनी आमचे लाड करायला हवेत, हे चूक आहे. हे तुमचं मागणं अतिशय चुकीचं आहे. तुमची वैचारिक क्लॅरिटी बघून त्यांचं मत बदलू शकतं आणि ती तुमची जबाबदारी आहे त्यांचं मत बदलून मग त्यांचा आशीर्वाद घ्यावा. याची पुढच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी मला असं वाटतं की आयुष्यातले जे लेसन्स असतात, लाईफ लेसन्स, याला खरं तर वयाची मर्यादा नसते. समज किंवा शहाणपणा हा खूप आधी येऊ शकतो, शेवटपर्यंत आलेला नाही असंही असू शकतात. आणि या सगळ्याच्या दरम्यान मला असं वाटतं ते शेअरिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 30शीत असू दे, 40शीत असू दे, नाहीतर 100 वर्षाचे असू देत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आतापर्यंत तर तो तुम्ही इतरांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. नंबर 8, स्टॉप ट्रीटिंग युअर सेल्फ सो बॅड. स्पेशली मुली किंवा खूप छान इमोशनल इंटेलिजन्स असलेली मुलं सुद्धा, आपण आपल्या विषयीमध्ये आपल्याला असं कधीच वाटत नाही की आपण ग्रेट आहोत. कधीतरी वाटून जातं, कधीतरी एखादा अवॉर्ड मिळाला, कधीतरी प्रमोशन झालं, कधीतरी कौतुक झालं, कोणाला तरी आपण आवडतोय असं कळलं, 4-5 ऑप्शन्स आले मुलींचे किंवा मुलांचे, तर असं काही क्षणिक आपल्याला वाटायला लागतं, काही क्षणांसाठी की आपण आपल्यात काहीतरी आहे बरं का, आपण आय थिंक वी आर ग्रेट. पण त्याच्यानंतर ते निघून जातं आणि आपला स्थायी भाव असा असतो की नाही आपण एवढे छान दिसत.
किंवा नाही आपण असेच आपण हीच घाणेरडी ट्रीटमेंट आपण डिझर्व करतो, इथेच राहणं आपण डिझर्व करतो, हेच खाणं आपण डिझर्व करतो आणि आपल्यातच काहीतरी असणार आहे. प्लीज डोंट. यू आर अ क्वीन अँड यू आर अ किंग. आणि हे आपल्या तिशीमध्ये आपल्याला कळतं आणि त्याच्यामुळे तिशीत जो भेंडी कॉन्फिडन्स वाढतो. आणि असं होतं तुम्हाला काहीही वाटलं माझ्याविषयी तरी मला माहितीये मी खूप कमाल आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे, आय विश की हा विषय आला असता. पण आता तुमची मैत्रीण म्हणून जी आता पल्ल्याड आहे तिशीत, ती तुम्हाला सांगू इच्छिते. आता मी माझा मोबाईल बघते, गॅलरीमधले फोटो बघते किंवा फेसबुक जे जुन्या ह्याच्यामध्ये टाकलेले फोटो असतील, इंस्टाग्रामचे काही जुने फोटो असतील ते बघते आणि माझ्या लक्षात येतं किती चिकणी दिसत होते मी. पण मला कंटिन्युअसली असं वाटायचं की आपल्यात काहीतरी दोष आहे आणि सतत काहीतरी बदलायला पाहिजे. आपण ग्रेट आहोत. आपल्याला कोणी मिसबिहेव करत असेल, कामावरून काढून टाकत असेल, बुली करत असेल, घाणेरड्या सॅड अब्युजिंग रिलेशनशिप मध्ये तुम्ही असाल, यू डू नॉट डिझर्व दिस बॅड शिट. सॉरी फॉर द लँग्वेज. यू डिझर्व समथिंग ग्रेट. ज्याला त्याच्या तिशीमध्ये एम्पायर बिल्ड करायचं असतं त्यानं चांगल्या अर्थानं थोडंफार स्वार्थीचं व्हायचं असतं. सतत घोळक्याचा, मित्रमैत्रिणींचा, ग्रुपचा डिसिजन हा तुमचा लाईफचा डिसिजन होऊ शकत नाही. एकटं पडलं तरी चालेल. इट इज ओके टू बी ऑड, टू बी युनिक, टू हॅव रिक्वायरमेंट्स अँड डिमांड्स. यू डिझर्व ऑल द गुड थिंग्स अँड गुड ट्रीटमेंट्स अँड अ गुड रिलेशनशिप, स्पेशली प्रेम. एक म्हणजे आपण नाही पण मी असे दिसते ना, किंवा मी अशा परिस्थितीतून येते ना, किंवा माझं असंच शिक्षण झालंय पण मी कमवत नाही, किंवा मी जाडच आहे, किंवा मी एवढीशीच आहे बारीक, याच्यामुळे मग मला असाच मिळणार. तुम्हाला तुमच्या तिशीमध्ये आल्यानंतर फक्त हसू येईल आणि किव येईल तुम्ही जर असे वागलात तर. तुम्ही महान आहात आणि तुम्ही महानताच इतरांच्याकडून स्वीकारली पाहिजे. नंबर 9, नथिंग इज परमनंट. आपण जितक्या वयानं लहान तेवढं आपल्याला असं वाटतं आता हे आयुष्यभर राहणार आहे, आता हे असंच राहणार, हे जे झालंय हे असंच राहणार आहे. कॉन्ट्रोवर्सी किंवा काय वर्गामध्ये काहीतरी झालो किंवा आपण नापास झालो तर आता आयुष्यभरासाठी आपण फेल्युअर, लुझर आणि नापासच असणार आहे. सतत गोष्टी बदलतात. लोक जे म्हणतात लाईफ इज शॉर्ट, नॉट ट्रू. लाईफ इज व्हेरी लॉंग, व्हेरी लॉंग. दिवस क्षण म्हणजे क्षणाचे दिवस, दिवसाचे महिने, महिन्यांची वर्ष कधी सरतात कळत नाही आणि आयुष्यातले फेजेस किती पटापट बदलत जातात. इतकी आपल्या सगळ्यांची जीवनशैली प्रचंड फास्ट झालेली आहे आणि त्यामुळे असा भास होतो की लाईफ इज शॉर्ट. एव्हरीथिंग चेंजेस एव्हरी टाइम. तुम्ही जसजसे मोठे होता तुमच्या लक्षात यायला लागतं एव्हरीथिंग इज अ फेज. कुठच्या तरी देव न करो पण अपघातातून तुम्ही गेलात, इट्स अ फेज. देव न करो तुमच्या आयुष्यातल्या कोणाला तरी तुम्ही गमावलत, भयानक धक्का आहे, लॉस होणार आहे, तुम्ही कैक वर्ष मागे जाणार आहात. त्या सगळ्याचं मॅनेजमेंट करताना तुम्ही बदलणार आहात. पण लाईफ गोज ऑन. तुम्हाला जे वाटत असतं की हेच म्हणजे आपण किंवा हीच स्वप्न किंवा एवढं म्हणजे यशस्वी, तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडायचं तेच तुम्हाला आवडेन असं व्हायला लागतं आणि हे स्वीकारणं याच्यामध्ये अहंकार चेपावा लागतो. शहाणे असाल तर तुम्ही ते स्वीकारता की एक सेकंड, इट्स ओके टू क्विट. नंबर 10, इट्स ओके चुका झाल्या तरी. सगळ्यांकडून चुका होतात. सगळे सांगायला जात नाहीत. सगळ्यांचं काही सोशल मीडिया किंवा युट्यूब नसतं आणि सगळ्यांनी सांगावं अशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे. प्रत्येक यशस्वी माणूस कधीतरी थोबाडावरती पडलेला आहे, कधीतरी त्याचे डिसिजन चुकलेले आहेत. त्यांच्या नात्यांमध्ये, फॅमिलीमध्ये सुद्धा लई राडे आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा भांडणं होतात. जे आपल्याला चकचकीत दिसत असतं ते सगळं तेवढं चकचकीत कधीच नसतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळे गोष्टी सिरियसली घ्यायच्या नाहीत. आपण जितक्या वयानं लहान असतो आपल्याला असं वाटतं अख्खी व्हॅल्यू, त्यामुळे आपल्या जगण्याची, अस्तित्वाची, यशाची, सुखाची सगळी व्हॅल्यू आपण त्या एका व्यक्तीला देतो. हीच व्यक्ती मला मिळाली तर आपण आयुष्यात सुखी होणार आहोत आणि याच्याशीच लग्न झालं पाहिजे. आणि इट चेंजेस युअर एंटायर आयडेंटिटी. उर्मिला इज मोर दॅन अन ऍक्टर. उर्मिला एक उत्तम बायको आहे, उर्मिला एक उत्तम आई आहे, उर्मिला एक उत्तम कॉन्टेंट क्रिएटर आहे, फाउंडर आहे, एंटरप्रेनर आहे, मैत्रीण आहे, गाईड असेल, मेंटॉर असेल, मेकअप आर्टिस्ट असेल, स्टायलिस्ट असेल. वी आर सो मच मोर दॅन जस्ट वन थिंग. मी अजिबात अहंकारापोटी म्हणत नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. परंतु जेव्हा आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडून निघून जातात तेव्हा आपल्या लक्षात येतं की एक सेकंद, सगळं परत स्टार्ट करता येतं. उदाहरणार्थ, उद्या तुम्ही जे बघताय चॅनल किंवा हे सगळं, याच्यातलं काही नाही राहिलं, मला हे सगळं हवं आहे आणि मी प्रचंड कृतज्ञता व्यक्त करते कारण माझं आयडेंटिटी याच्यावरती आहे, पण माझी अख्खी जगण्याची व्हॅल्यू ही नाही.
सगळं बंद जरी झालं ना, मला प्रचंड दुःख होईल, मला प्रचंड लॉस होईल, बराच दीर्घ काळ मला त्याच्यातून उभारता नाही येणार, असं सगळं होईल. पण ती माझी व्हॅल्यू नाही ठरवू शकत. युट्यूब चॅनल एक नातं, एक कंपनी, फेल झालं, फाईट मारायची. ते आपल्या जगण्याचं कारण असू शकत नाही, ती आपली व्हॅल्यू ठरू शकत नाही. मी परत एकदा काहीतरी नवीन करेन, तिसरं काहीतरी प्रोफेशन काढेन, काहीतरी नवीन पैदा करेल आणि फाईट मारेन आणि त्यातही याच्याहून जास्त यशस्वी होऊन दाखवेन. कारण की एकच गोष्ट तुमची व्हॅल्यू ठरवू शकत नाही. हा विषय जर तुम्हाला आवडला असेल ना, तर याच्यानंतर मैत्रीण कशी ओळखायची, म्हणजे खरी मैत्रीण आणि खोटी मैत्रीण म्हणजे काय, ऍडल्ट फिमेल फ्रेंडशिपचे डायनामिक्स आणि नाती कशी असतात बरं, याचा एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.